रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। शनी प्रतिष्ठान संघाने प्रथम क्रमांक पटकावून 1 लाख रुपयांचे तर द्वितीय क्रमांक सरकार संघाने मिळवून 51,000 रुपयांचे पटकावले बक्षीस। केज शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगच्या फायनल सामन्यात शनी प्रतिष्ठान संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून रोख 1 लाख रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह मिळवले, तर सरकार संघाने द्वितीय क्रमांक पटकावून रोख 51,000 रुपयांचे बक्षीस व सन्मानचिन्ह मिळवले आहे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगच्या फायनल सामन्याचे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी पोटभरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. हारुणबाई इनामदार, केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष डॉ. सौ सीताताई बनसोड यांच्यासह ज्येष्ठ खेळाडू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगच्या APL सामन्याला सुरुवात करण्यात आली होती। या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले होते। सलग 10 दिवस पंचायत समिती मैदानावर क्रिकेट सामना हा रंगतदार चालू होता। रविवार रोजी दुपारी 3:15 वाजता फायनल सामन्याला सुरुवात करण्यात आली होती। हा फायनल सामना शनी प्रतिष्ठान संघ विरुद्ध सरकार संघामध्ये अतितटीचा सामना रंगला। यामध्ये शनी प्रतिष्ठान संघाने आपले वर्चस्व राखत प्रथम क्रमांक पटकावून रोख 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह मिळवले, तर द्वितीय स्थानी सरकार संघ राहून त्यांनी रोख 51,000 रुपये व सन्मानचिन्ह मिळवले। बक्षीस वितरण ज्येष्ठ खेळाडू न्यायाधीश सूरज केंद्रे, ॲडव्होकेट भागवत ढाकणे, अकबर इनामदार, विकास मस्के, विजय आरकडे, अंकुश राऊत, प्राध्यापक विनोद गुंड, फसी मौजन सर, शेख फयूम, जैनुद्दीन पाशा शेख, मोजन तयोबुद्दीन सर, अप्पा हजारे, अवधूत देशपांडे, सरपंच अमोल डोईफोडे, मीनाज पठाण, प्रशांत जाधव, मनसे केज तालुका अध्यक्ष गणेश अप्पा कुलकर्णी, माजी सरपंच तथा माजी नगर अध्यक्ष व्यंकट हजारे, युवा नेते बबलू साखरे, युवा नेते अमोल भैरे, गटनेते भाऊसाहेब गुंड, प्राध्यापक शिवकुमार मस्के यांच्यासह उपस्थित मान्यवर व सिनियर क्रिकेटर यांच्या हस्ते करण्यात आले। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।